बिग बॉसची एक टॅगलाईन आहे, हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे. अरे तुमच्या आईच्या गावात ट्विस्टच्या, हा काय ट्विस्ट आहे रे? स्वतःची मनमानी करायचं आणि ट्विस्टला नाव द्यायचं. तुमच्या ट्विस्टच्या नादात आहे ना, तो विशाल लटकेल आता एखाद दिवशी. कारण तुम्ही काहीतरी ट्विस्ट आणताय त्याची लागते, तुम्ही काहीतरी उद्योग करताय त्याचीच लागते, बाकी कोणचीच लागत नाही, ते विशालचीच लागते. अरे काय चाललंय भावटपणा? म्हणजे लोक म्हणतात ना हा शो स्क्रिप्टेड नाही, त्यांनी हे पहा, अनुष्काचा आज काही संबंध होता का? तरी सगळं जोडून जोडून कटपुतले हलवून तिला केलंच कॅप्टन. लास्ट टाइम तन्वीचा सुद्धा ते चाव्या बिव्या शोधायचा विषय होता, तिलाच केलं. हे फेवरिझम होते, खरंच होतं यार. मला असं नाही की मी त्यांच्या बाजूने किंवा यांच्या बाजूने असं काहीच नाही. मी सरळ विचार करून तुम्हाला सांगतो की हे फेवरिझम 100% होतंय. आणि हे पण सांगतो, कोणाला कितीही वोटिंग होऊ द्या, तुम्ही जिओ हॉटस्टारला जा, तिथे जाऊन कितीही बटणं दाबा, कोणाच्याही नावाने कोणालाही वोट करा, ते त्यांनाच बाहेर काढतात, त्यांना काढायचं असतं बस. असं नाहीये की बाबा की नाही बाबा हा चांगला खेळतो, याला जास्त वोट्स आहेत, मग आपण याला ठेवू. नाही, त्यांच्या मनात आलं काढलं, मनात आलं हाकललं. अरे तुमच्या आईच्या गावात काय चाललंय? काहीतरी फेवर ठेवा. आज अनुष्काचा काही संबंधच नव्हता बाई शेवटपर्यंत. ती कशी बनली तिचं तिला माहिती. भाऊच्या धक्क्यावर काय होणार हे बोलण्याच्या आधी जमलं तर सबस्क्राईब करा यार. 103 झाल्यात, 104, 5, 10, 15, 200 करून टाका. बिग बॉस शो संपतपर्यंत थोडे करा सबस्क्रायबर माझे, जास्त बरं होईल. का टाइमपास करताय राव? आणि भाऊच्या धक्क्यावरती आज प्राजक्ता शुक्राला खूप जास्त बोलण्यात येते की तुझं तिचं ते वाक्य आहे ना, काय तुला जे करायचंय ते करून घे, महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्र सगळं दिसतंय महाराष्ट्राला, तू वाग कसं वागायचंय. महाराष्ट्र पाहतोय, तू पण काय करते, तुमचं काय चाललं होतं याच्या आधी, तू वेगळं सांगू नको महाराष्ट्राला. याच्यावरून भाऊ तिला खूप जास्त बोललेत. माझ्या मते प्रभूला पण ओरडण्यात येते की चावी चोरण्याबद्दल. रुचिताचे पण कान धरले पाहिजे. रुचिता खरंच मंद आहे रे, तिला कुठे कोणची बाजू घ्यावा काहीच कळत नाही. आता अंडी फुटली वगैरे, ते अंडीचं दिला टॉपिक सोडून, ते साफसफाई कोण करणार त्याचा टॉपिक दिला सोडून. तन्वी, तू बावळटेस, तुला अक्कल नाही, तू अशी वागली, तू तशी वागली, तू हे म्हटली होती. अरे तुला तन्वी सोडून काय भेटत नाही का रे? मंद पोरगी, अरे काय बोलावं याच्यावरती. तिचं तोंड पडलं होतं तिची कॅप्टन्सी केल्यानंतर. बट ती पोरगी आहेच अशी की मी आता कायच बोलू त्याच्यावरती. मला लय राग येतो, लय बेकार राग येतो राव. तुम्हाला येत असेल ना, येत असेल तर लाईक करा बरं. आणि घराबाहेर कोण जाते? मला असं वाटतंय रोशन कदाचित जाऊ शकतो घराबाहेर. आर्वीचा विषय राहत नाही, राखी सावंतचा संबंधच येत नाही. राहिली प्राजक्ता शुक्रे. आता प्राजक्ताला एवढं ओरडले तिला बाहेर काढू शकतात किंवा रोशनलाच. मला रोशन थोडं वाटतं प्राजक्ताला ठेवतील. सो काय होते काय माहिती, पाहूया. व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा यार, करा ना प्लीज करा.